केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज ठाकरेंनी जर आरक्षण विरोधी भूमिका कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांवर बहिष्कार घालावा असं आवाहन रामदास आठवले यांनी केलंय। राज ठाकरे यांना माझी एवढीच नम्र निवेदन आहे की आपण अशा पद्धतीची भूमिका मांडत असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे करत आहे त्या ठिकाणी सर्व मतदारांनी बहिष्कार टाकावा त्यांच्या उमेदवारांच्यावर, अशा पद्धतीची माझी नम्र सूचना आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस आरक्षणाबाबत भाजपची भूमिका मांडणार आहेत तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी केरे पाटलांनी केली आहे। आमच्या आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या निवासस्थानी होईल तर आमचा जरांगे पाटलांना पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया रमेश केरे पाटलांनी दिली आहे। आज या मराठा आरक्षणाचा फक्त राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जातोय। देवेंद्रजी झोपडी चर्चा करताना ते पण सांगितलं की देवेंद्रजी या महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले। खरे मराठा आरक्षणाचे जर मारेकरी कोण असाल तर शरद पवार साहेब आहे। देवेंद्रजी तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर 13% आरक्षण दिलं, सारथी दिली, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं, पण देवेंद्रजी आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटायला पाहिजे। तुमची पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करा। त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं तर मी मीडिया समोर काय बोलायचं ते भाजपची काय भूमिका आहे ती या ठिकाणी मी स्पष्ट करतो।